मुलगी अल्पवयीन आहे, ट्यूशन क्लास इथे एका कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेते. ती तिच्या आईवडिलांकडून गावाहून आली, बसस्टँडवर 4 वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्यानंतर एका रिक्षावाल्याला त्या रिक्षात बसली ती विचारून. आणि रिक्षावाला जो यातलेला आरोपी रिक्षावाला आहे त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली आहे. नंतर तिचं म्हणणं आहे की असं निर्जन जिथे पाऊसही भरपूर होता, लोक कोणी नव्हते, तिथे नेली आणि तिचा हात ताणून किंवा मिसबिहेव करून विनयभंग वगैरे केला. तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात आणि नंतर ती रस्त्याने थोडी चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिच्या बरोबरीच्या सहकाऱ्यासोबत पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन एका घंट्याचा CCTV वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि 1-1.5 घंट्यातच आम्ही मुलीचा जो असं त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलं आहे, रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू आहे सध्या. मॅम त्याच्यात काही ॲटो काही ताब्यात घेतलेले आहे? याच्यात आरोपी ॲटोसहितच आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्रीच त्याला अटक केली आहे. आता पुढील तपास सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.